नरेंद्र मोदी काल ममता बॅनर्जींवर बोलले। ममता बॅनर्जी यांच्यावर जनता कायम विश्वास ठेवत आली आहे, पण त्या वाघिणीवर मोदी बोलतायत हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही। मोदींना हे शोभत नाही। शरद पवारांची मोदींवर टीका। मुंबई आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात असा आरोप भाजपने केला। 7व्या दिवशी ते भाजपमध्ये आणि 15व्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले। भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झाली आहे। शरद पवारांची भाजपवर टीका। भाजप सत्तेचा गैरवापर करतंय। झारखंड, दिल्ली या राज्यामध्ये तेच घडतंय। नोटीस, समन्स द्यायचं आणि तुरुंगात टाकायचं। आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लवकरच अटक केली जाईल। शरद पवारांनी व्यक्त केली भीती। सुनील शेळके मला शरद पवार म्हणतात, लक्षात असू द्या। माझ्या वाटेला गेलात तर मी कुणाला सोडत नाही। आमदार कुणामुळे झालात, पक्षाचा अध्यक्ष कोण होतं, तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे हे लक्षात ठेवा। शरद पवारांचा सुनील शेळकेंना इशारा। मी कुणाला दमबाजी केली हे शरद पवारांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं शरद पवारांना आव्हान। लोणावळ्यातील कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षामध्ये प्रवेश करू नये असा सुनील शेळकेंनी दम दिल्याचा पवारांचा आरोप। शरद पवारांना आव्हान देण्याची सुनील शेळकेंची लायकी नाही। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सुद्धा अजून पवारांना आव्हान देऊ शकले नाहीत, तर सुनील शेळके कोण? माजी मंत्री मदन बाफना यांची सुनील शेळकेंवर सडकून टीका। शरद पवारांना राजकारणामध्ये 55 वर्ष पूर्ण झाली। त्यांनी एका आमदाराला धमकी देणं योग्य नाही। सुनील शेळके प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा। पक्षानं जबाबदारी दिली तर लोकसभाच काय तर संघाचंही काम करायला तयार। मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य तर मोदी गॅरंटी काय आहे हे जनतेला माहीत। कृषी मंत्री असताना शरद पवारांनी काय दिवे लावले असं त्यांना विचारल्यावरती वाईट वाटेल। महाजनांची शरद पवारांवर टीका। लोणावळ्यामध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजी। वेळ पण तीच, मालक पण तोच। शरद पवारांच्या बॅनरवर नवी टॅगलाईन। मुंबई महापालिकेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। मलवाहिन्यांची सफाई करणाऱ्या कामगारांना अजून थकीत वेतन का नाही? सुप्रीम कोर्टाचा सवाल। 19 मार्चच्या सुनावणीला हजर राहण्याचे आयुक्तांना आदेश। मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा। मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला नोटीस। सर्व प्रतिवाद्यांना 4 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश, तर सुनावणी 6 आठवड्यांकरता तहकूब। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी। मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित। मुंबईमधील कोस्टल रोड लगत 320 एकरांवर झाड लावणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वरळी नाका इथल्या आपला दवाखाना केंद्राची पाहणी। मुख्यमंत्र्यांचा रुग्णांसोबत संवाद। नागपुरातून नितीन गडकरींना तिकीट मिळणार की नाही याबाबत शंका। नितीन गडकरींचं पहिल्याच यादीमध्ये नाव यायला हवं होतं। नाना पटोलेंचा टोला, तर नागपूरची जागा काँग्रेसच जिंकणार, पटोलेंना विश्वास। महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींची न्याय यात्रा सुरू होतीये। यावेळी इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्र येत निवडणुकीचा शंखनाद करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। महायुतीमध्ये शिंदे आणि अजित पवारांना भाजप 1 अंकी जागा देणार यात तथ्य नाही। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींची माहिती, तर राज्यामध्ये अजित पवार गटाला 10 ते 13 लोकसभेच्या जागा मिळणार, मिटकरींचा दावा। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयामध्ये व्हावी की सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत निर्णय होणार होता। आता या प्रश्नाबाबत 8 एप्रिलला निर्णय होईल। सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती। अवघ्या 2 दिवसांवरती येऊन ठेपलेल्या सोसायटीच्या निवडणुका अचानक रद्द। 31 मे पर्यंत निवडणुका स्थगित करण्याचा राज्य सरकारचा आदेश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत प्रक्षोभक भाषा आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी किंचक नवलेला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनासाठी नवलेंचा कोर्टामध्ये अर्ज। वांद्रे पोलिसांकडून जामीन मंजूर। कोकण किनारपट्टीवरील 1635 गावांच्या नियोजनाचे सिडकोला अधिकार दिल्याबाबत आम्ही सर्व आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। या GRला काहीही अर्थ नाही, उदय सामंतांचं विधान। कोण कुठे निवडणूक लढवणार आहे हे अद्याप ठरलं नाही, पण येत्या 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल। सुनील तटकरेंची माहिती, तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारच महायुतीच्या उमेदवार असतील, तटकरेंचा दावा।
रेणुका सूतगिरणी कर्ज आणि जिल्हा बँक आर्थिक फसवणूक प्रकरणी मालेगाव जिल्हा न्यायालयानं शिवसेना उपनेते अद्वय हिरेंचा जामीन अर्ज फेटाळला. गेल्या 3 महिन्यांपासून हिरे न्यायालयीन कोठडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणारा ड्रग्सच्या व्यवसायाला नितेश राणेंचं समर्थन अशी चर्चा सुरू. खासदार विनायक राऊतांचा गंभीर आरोप. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अमित शहांसोबत स्वतंत्र चर्चा केली. महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा आमचा संकल्प आहे. योग्य पद्धतीनं महायुतीचं जागा वाटप केलं जाईल. सुनील तटकरेंची माहिती. लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पुणे काँग्रेसमध्ये लेटर बॉम्ब. जाहीर सभा घेऊन कुणाची किती ताकद पहा, मग उमेदवारीचा निर्णय घ्या. ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचं काँग्रेस हायकमांडला पत्र. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्तानं राहुल गांधी नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावरती येणार. मालेगावमध्ये जाऊन नाना पटोलेंनी घेतला दौऱ्याचा आढावा. काँग्रेस कार्यकर्त्यांशी साधला संवाद. माढा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून मी इच्छुक. लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. माझ्याबाबत महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल. लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला विश्वास. नाशिक शहरामधील मनसेचे बॅनर अज्ञातांनी फाडले. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्तानं काळाराम मंदिर परिसरात लावण्यात आले होते बॅनर्स. उद्या राज ठाकरे काळाराम मंदिरात घेणार दर्शन. बॅनर कुणी आणि का फाडले याचं कारण अद्याप अस्पष्ट. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीची 9 मार्चला पुण्यामध्ये जाहीर सभा. शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात सभेला राहणार उपस्थित. वरिष्ठांनी तंबी देताच भाजप प्रचार प्रमुखाची भाषा बदलली. मावळ लोकसभेवर दावा करत भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी रवींद्र भेगडे यांनी केली होती. मात्र आता महायुतीचा उमेदवार निवडून आणू असं केलं वक्तव्य. नागपूर विद्यापीठामधील नमो युवा महासंमेलनावरती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आक्षेप. राजकीय कार्यक्रमाला विद्यापीठामध्ये परवानगी कशी? राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून तक्रार. शिवाय या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची देशमुखांची मागणी. ठाणे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा रद्द. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार होतं भूमिपूजन. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये अज्ञातांकडून महापालिकेसमोर बॅनरबाजी. महापौर केलं, स्थायी समितीचं अध्यक्ष केलं, पक्षाचा सरचिटणीस केलं. आणखीन काय पाहिजे अशा आशयाचा बॅनर. मुंबईच्या कुर्ला परिसरामधील संदेश नगर आणि क्रांतीनगरमध्ये विमानतळ बाधितांचं पुनर्वसन सुरू. विजय वडेट्टीवार आणि नसीम खान यांच्याकडून झोपडपट्टीमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद. हा मोठा घोटाळा असून याची SIT चौकशी करावी, काँग्रेसची मागणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.